तर महत्त्वाची बातमी जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम इथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती जो काही गोळीबार केला त्यामध्ये नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल शहीद झाले। या घटनेनंतर इर्शाद अहमद नावाचे एटीव्ही ऑपरेटर सर्वात आधी घटनास्थळी पोहोचले। त्यांनी विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी यांना रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवलं। विनय यांचा मृत्यू झाला याची इर्शादला जाणीव झालेली होती, पण त्यांनी हिमांशीला हे सत्य सांगितलं नाही। तिला दुःख होऊ नये म्हणून त्यांनी ही गोष्ट लपवून ठेवल्याचं सांगितलं। तर पहलगाम मधल्या हल्ल्याचा मन विदीर्ण करणारा हा फोटो समोर आला आणि लग्नानंतर हनीमूनसाठी जम्मू काश्मीरला आलेल्या जोडप्यापैकी पतीचा या गोळीबारात मृत्यू झाला आणि त्याच्या मृतदेहाशेजारी खिन्न अवस्थेत बसलेल्या पत्नीचा हा फोटो बरंच काही सांगणार आहे। इरशाद अहमद मेरा नाम है। इरशाद साहब, जो उस दिन हुआ था पूरा बताइए। जी, मैं एटीवी स्टैंड का प्रेसिडेंट हूँ। हमें एक्चुअली कॉल मिली थी पुलिस स्टेशन से कि हमें बाइक्स की रिक्वायरमेंट है एंड सडनली मार्केट में पूरी अफरा तफरी फैल गई। हम डर गए। हम पहले तो हम बाइक्स लेके घर चले गए, उसके बाद फिर एसएचओ की कॉल आई कि नॉर्मल सिचुएशन नॉर्मल है, रेस्क्यू के लिए जाना है। फिर हमने सारी अपनी बाइकें उठा के हम पूरे उधर बाईसरन वैली की तरफ चल पड़े, क्योंकि वो नॉन मोटरेबल रोड है, वहाँ पे गाड़ी नहीं जा सकती, कोई भी गाड़ी नहीं गई। हम एटीवीज लेके गए थे। हम पिछले 2 दिन से जितने भी दिन वहाँ पे फोर्स के लिए गए थे, पुलिस को लेके गए थे, वो बॉडीज को रिकवर की। पहली डेड बॉडी मैंने उठाई थी, जो कपल था वो नेवी ऑफिसर, उनको मैं लेके आया था। ऑन द वे मैं रुका, मैंने उनकी पल्स चेक करी, बट वो डेड थे। मैंने उनकी जो वाइफ थी उनको झूठ बोला कि ये जिंदा है, आप टेंशन मत लीजिए, मैं इनको लेके जाऊंगा हॉस्पिटल। और जो ही मैं एम्बुलेंस के पास पहुंचा, उन्होंने वहां से रिकवर करके उनको हॉस्पिटल लेके गए। कितने को अपने इंजर्ड थे रेस्क्यू किया? लगभग से हमने 4-5 को बाइक्स पे ही लेके आए। उसके बाद बाकी घोड़े वालों ने, बाकी सब ने पूरी मदद की इनको। तो अगर हम देखिए ये मतलब दिलदोज वाक़ा था। बहुत ज्यादा, आप बिलीव नहीं करोगे, मैं 4 बार रोया जो ही मैंने वो मंजर देखा वहां पे, क्योंकि ये इंसानियत के लिहाज से, ना कि हमारा रोजगार हिट हुआ है वो चीज नहीं है, बट इंसानियत के एज ह्यूमैनिटेरियन बेसिस मतलब ये बहुत ज्यादा ही। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात पोहोचली न्यूज 18 लोकमतची टीम। दहशतवादी हल्ला झालेल्या बैसरनमधनं न्यूज 18 लोकमतचा ग्राउंड रिपोर्ट। पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवादी आदिल ठोकर आणि आसिफ शेखचं घर पाडलं। त्रालमध्ये आयडी स्फोट घडवून दहशतवाद्यांचं घर केलं उद्ध्वस्त। घटनास्थळी पोहोचली न्यूज 18 लोकमतची टीम। जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन। भारतीय जवानांवर गोळीबार, भारतीय सैन्याकडून देखील चोख प्रत्युत्तर। एनआयचं पथक आज पुण्यात येणार। दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवण्याची शक्यता। सिंधू पाणी करारावर आज महत्त्वाची बैठक। गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक होणार। जलशक्ती मंत्र्यांसह केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित। विरोधी पक्षनेते राहुल गांधी जाणार काश्मीर दौऱ्यावर। दहशतवादी हल्ल्यात जखमींची भेट घेणार। सकाळी पोहोचणार असल्याची माहिती। राज्यातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार विशेष विमानांची व्यवस्था। 232 पर्यटकांना घेऊन आज तिसरं विमान मुंबईत पोहोचणार। आतापर्यंत 500 पर्यटक परतले। पाकिस्तानचा झेंडा स्टेटसला ठेवत भारताबद्दल आक्षेपार्ह मजकूर देखील केला पोस्ट। साताऱ्यातल्या शुभम कांबळेवर गुन्हा दाखल करत अटक। मित्रानंच दिली पोलिसांकडे तक्रार। शरद पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। सर्व प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तातडीनं रद्द। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा मोठा निर्णय।
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा दिलासा. एकनाथ शिंदेंवरील विडंबन प्रकरणी कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात येणार निकाल. गुन्हा रद्द करण्याच्या याचिकेवर निर्णय ठेवला होता राखून. नाशिकच्या काठेगल्लीमध्ये दंगल पूर्व नियोजितच. पोलिसांच्या तपासात बाब उघडकीस. तर दगडफेक प्रकरणी टिप्पर गँगच्या समीर पठाणचा जुगार अड्डा उद्ध्वस्त. बुलढाण्यात शिक्षकी पेशाला काळीमा. मुलाला जास्त गुण देतो सांगत शिक्षकांच्या मुलाच्या आईवर अत्याचार. दोघा नराधमांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. आणि पाडकामासाठी एल्फिन्स्टन पूल आज रात्रीपासून बंद. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवणार. मुंबईकरांच्या वाहतूक कोंडीत पडणार भर. ब्रेकनंतर स्वागत. बीडच्या आष्टीमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. बीडच्या आष्टी गावात किरकोळ वादातून 2 गट भिडले. तुफान दगडफेक आणि हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात काही जण गंभीर झाल्याची माहिती समोर येते. तर खडकत गावामध्ये चौकामध्ये लावलेल्या झेंड्यावरून काल हा वाद पेटला. आज देखील त्याचेच पडसाद पाहायला मिळालेत. तर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात. या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडून. सुरेश, बीडच्या आष्टीमधून आणखी एक घटना समोर येते, काय अधिकची माहिती? बीडच्या खडकत गावामध्ये जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये एक झेंडा लावण्यावरून हा वाद सुरुवातीला काल पेटला होता. त्यानंतर तहसीलदार यांनी तो झेंडा काढून टाकण्याचे आदेश दिले. मात्र झेंडा काढल्यानंतर काल देखील झेंडा काढत असताना दगडफेकीची घटना घडली होती. आज पुन्हा तशाच पद्धतीनं तिथलचा जो 2 समाज आहे ते आक्रमक झाल्याने एकमेकांच्या विरोधात दगडफेक केली. यामध्ये काही जण जखमी देखील झाले आहेत. काही जणांच्या डोक्याला देखील खूप मोठ्या प्रमाणात मार लागलेला आहे. आता तिथं अपर पोलीस अधीक्षक सचिन पानकर यासह जी पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आहेत ते देखील त्या ठिकाणी पोहोचले आहेत. परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र संवेदनशील परिस्थिती त्या गावामध्ये आहे. किरकोळ वादामधून हा सगळा प्रकार घडलेला आहे. दगडफेकीची तुफान दगडफेकीची देखील घटना घडल्या आहेत आणि आज सकाळी देखील त्याच पद्धतीची दगडफेकीची घटना घडल्याचं देखील सांगितलं जातं. मात्र आता पोलीस प्रशासन पोहोचल्यानंतर दोन्ही समाजाला शांतता कमिटीची बैठक देखील घेण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केला जातोय. मात्र हा जो वाद आहे हा झेंड्याच्या लावण्यावरून सुरुवातीलाही झाल्याची देखील माहिती आहे. या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याची देखील प्रक्रिया सुरू आहे. अद्यापपर्यंत पोलीस प्रशासनाने किती जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला याची काही माहिती समोर मिळू शकली नाही. मात्र ही गंभीर घटना आहे. या संदर्भात आता पोलिसांनी याची दखल घेतली. नक्कीच. तर बीड मधील खडकत गावामध्ये झेंड्या लावला या वादावरून तिथे दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. धन्यवाद सुरेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अजित पवारांनी आजही आमची परीक्षा घेतली. सकाळी 8 वाजता कार्यक्रमास लागले. दादा नेहमीच परीक्षा घेतात आणि मग आमची अडचण होते, असं मिश्किल वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं. नीलम गोरेंनी फडणवीसांसह शिंदे आणि अजित पवारांच्या कामाचं कौतुक केलं. अजितदादा सकाळी लवकर उठून कार्यक्रमाला लागतात. एकनाथ शिंदे रात्री उशिरापर्यंत काम करतात आणि मुख्यमंत्री दिवसभर काम करतात. त्यामुळे आमच्या सारख्यांची अडचण होते. आम्ही कधी काम करायचं, असा सवाल गोऱ्हेंनी विचारला. पालघरमध्ये जलजीवन मिशन योजनेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची कबुली खुद्द पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काम सुधारण्याची संधी दिली असून त्यांनी दुरुस्ती करावी, अन्यथा कारवाई केली जाईल, असे निर्देश गणेश नाईक यांनी दिले. पवार कुटुंब एकच आहे. मतभेद असू शकतात, मात्र निर्णय एकत्र येऊनच घ्यावेत, असं सूचक विधान रोहित पवारांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संभाव्य एकत्रतेचा चर्चांनी जोर धरला. नाशिकमधून एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते. नाशिकच्या काठेगल्ली येथील दंगल पूर्वनियोजित असल्याचं माहिती समोर येते. नाशिक पोलिसांच्या तपासात ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. दंगलीसाठी आरोपींच्या जामिनासाठी लागणाऱ्या पैशासाठी केलं होतं अपहरण. व्यापाऱ्यांचे अपहरण करत 15 लाखांची खंडणी घेतल्याचं निष्पन्न झालंय. जामिनीचा जबाबदारी घेतली होती, पण टिप्पर गँगचा म्होरक्या शाकीर पठाणने ही जबाबदारी घेतली होती. 4 एप्रिलला काठेगल्ली येथून व्यापारी निखिल दर्यानी याचे अपहरण करण्यात आलं. शाकीर पठाणनं हे अपहरण केलं आणि हे अपहरण दंगलीचाच एक भाग होता, अशी माहिती समोर आली आहे. तब्बल 12 दिवस अगोदरच जामिनासाठीच्या पैशांची सोय करण्यासाठी शाकीर पठाणकडून हे अपहरण केल्याचं उघड झालंय.
अनधिकृत दर्ग्याच्या भोवती 15 एप्रिलला नाशिक पोलिसांचा बंदोबस्त होता। त्या दरम्यान जमावाने तिथे दगडफेक केली होती। नाशिकच्या काठे गल्लीतील दंगलीत 21 पोलीस जखमी झाले होते, तर आतापर्यंत 39 आरोपींना अटक करण्यात आली आहे। नाशिक पोलिसांनी 1500 जणांवर गुन्हा दाखल करत कठोर कारवाईला सुरुवात केली आहे। तर दंगलीतील महाविकास आघाडीतील संशयित आरोपी हनीफ बशीर, निलोफर शेख, आरिफ हाजी पटेल अद्यापही फरार आहेत। दरम्यान नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील दर्गा प्रकरण उघड झालंय। पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत आरोपी असलेला टिप्पर गँगचा समीर पठाण उर्फ छोटा पठाण याचा जुगार अड्डा पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आलाय। इंदिरानगर परिसरात अवैधपणे हा जुगाराचा अड्डा चालवत होता। गुन्हे शाखेने छापा टाकत तब्बल 70 लाखांचा मुद्देमाल या अड्ड्यातून जप्त केलाय। गुन्हे शाखेची ही मोठी कारवाई आपण पाहतोय। पोलिसांवर झालेल्या दगडफेकीतला जो आरोपी टिप्पर गँगचा समीर पठाण उर्फ छोटा पठाण याचा जुगार अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, गुन्हे शाखेने या गुन्हेगाराचा जुगार अड्डा नष्ट केलाय आणि या अड्ड्यावरून तब्बल 70 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय, काय अधिकची माहिती? प्रियंका, नाशिकमध्ये काठेगल्ली परिसरामध्ये जी दगडफेक झालेली होती, पोलिसांवरती हल्ला करण्यात आलेला होता। आता या सगळ्या प्रकरणामध्ये वेगवेगळे कनेक्शन जे आहे ते आता आपल्याला समोर येताना पाहायला मिळतं। काही दिवसांपूर्वी या सगळ्या घटनेमध्ये राजकीय कनेक्शन जे आहे ते देखील समोर आलेलं होतं। मात्र आता या सगळ्या घटनेमध्ये गुन्हेगारांचं कनेक्शन समोर आलेलं आहे। नाशिकमध्ये एक टिप्पर गँग नावाची एक गुन्हेगारांची टोळी आहे आणि त्या गुन्हेगारांच्या टोळीचा म्होरक्या समीर पठाण आणि शकीर पठाण नावाचे हे दोघे भाऊ आहे। त्यातल्या एका भावावरती या दंगल घडून आणल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। आता या सगळ्या प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती पोलिसांना समोर आलेली आहे, पोलीस तपासात समोर आलेली आहे। ती म्हणजे अशी आहे की गेल्या 15 दिवसांपूर्वी अर्थात दंगल घडण्याच्या एक 5 ते 6 दिवस अगोदर एक व्यापाऱ्याचं अपहरण करण्याची घटना जी आहे ती नाशिकमध्ये घडलेली होती आणि या व्यापाऱ्याकडनं तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी मागितलेली होती। त्यापैकी 15 लाख रुपये या सगळ्या गुन्हेगारांच्या टोळीने त्याच्याकडनं वसूल देखील केले होते। मात्र ही जी काही अपहरणाची घटना आहे किंवा ही अपहरणची खंडणी जी आहे ती नेमकी कशासाठी मागितलेली होती हे ज्या वेळेला पोलीस तपासामध्ये समोर आलं त्यामध्ये ही बाब समोर आलेली आहे की जी दगडफेक करणार होते, जी दंगल पुढे घडणार होती, त्या जे दंगलीत मुलं अडकतील त्यांना सोडवण्यासाठी ही अपहरणातली रक्कम जी आहे, खंडणीची रक्कम जी आहे ती त्या सगळ्यासाठी वापरली जाणार होती आणि त्यासाठी त्या व्यापाऱ्याचं अपहरण करण्यात आलेलं होतं। अशा प्रकारची माहिती या सगळ्या घटनेमध्ये पोलिसांना मिळते। त्यामुळे नाशिकमध्ये झालेला पोलिसांवरील दगडफेकीची घटना ही दंगल पूर्वनियोजित होती। ज्या पद्धतीने राजकीय कनेक्शन आहे त्या पद्धतीने गुन्हेगारांचं कनेक्शन जे आहे ते देखील समोर आलेलं आहे आणि म्हणूनच आता पोलिसांनी समीर पठाण आणि शकीर पठाण या दोघा भावांशी संबंधित असले जुगाराचे अड्डे असतील, मटक्याचे अड्डे असतील, त्याचे जे सगळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सगळे अड्डे जे आहे ते उद्ध्वस्त करायला सुरुवात केलेली आहे। नाशिक रोड परिसरामध्ये असलेले त्याचे जुगाराचे अड्डे देखील पोलिसांनी आता उखडून टाकलेले आहे। त्यामध्ये अनेक दुचाकी, लाखो रुपयांचा मुद्देमाल जो आहे तो देखील पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि एकूणच जर आपण बघितलं तर नाशिकमधली जी दंगल घडलेली होती ती पूर्वनियोजित आहे। या सगळ्या प्रकरणावरून अधोरेखित झालेलं आहे आणि आता या प्रकरणामधलं राजकीय कनेक्शन पाठोपाठ गुन्हेगारांचं कनेक्शन जे आहे ते समोर आल्यानं आता किती गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर असतील हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद लक्ष्मण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर नाशिकची दंगल ही पूर्वनियोजितच होती असं पोलिसांच्या तपासात समोर आलंय। या संदर्भातले जे काही अपडेट असतील ते आम्ही तुम्हाला देतच राहू। तुर्तास पुढच्या बातमीकडे वळूया।